मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण केमिकल थर्मोडायनेमिक्स मध्ये एक्सप्रेशन फॉर पीव्ही टाइप ऑफ वर्क दॅट इज प्रेशर वॉल्यूम वर्क त्यालाच आपण एक्सप्रेशन फॉर वर्क डन इन आयसोथर्मल इरिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणतो. ते आपलं एक्सप्रेशन काय आलं होतं, काय होतं, वर्क डन पीव्ही टाइप ऑफ वर्क डन अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर W इज इक्वल टू काय होता मायनस px इंटू डेल्टा v. बरोबर आहे ना की W इज इक्वल टू मायनस px इंटू डेल्टा v. px म्हणजे एक्सटर्नल प्रेशर, डेल्टा v म्हणजे काय होता आपला चेंज इन व्हॉल्यूम. चल का दॅट इज डिफरन्स बिटवीन फायनल व्हॉल्यूम अँड इनिशियल व्हॉल्यूम. T2 मायनस P1 होता. आता लक्षात घ्या फ्री एक्सपान्शन कशाला म्हणायचं होता, फ्री एक्सपान्शन. आता फ्री एक्सपान्शन म्हणजे काय, तर एक्सपान्शन of gas or expansion of any system, expansion against a zero opposing force. The expansion against a zero opposing force. Okay, expansion against a zero opposing force is called a free expansion. Okay, is called free expansion. Okay, opposing force zero असताना जे एक्सपान्शन होत असतं त्याला आपण फ्री एक्सपान्शन असं म्हणत असतो. ओके, एक्सपान्शन अगेन्स्ट झिरो ऑपोजिंग फोर्स त्याला आपण काय म्हणणार आहे, फ्री एक्सपान्शन. आता अशा पद्धतीचं एक्सपान्शन कुठे होत असतं, ओके, ऑपोजिंग फोर्सच नाही. ओके, एखाद्या गॅसचं एक्सपान्शन होत असेल किंवा सिस्टीम आपली एक्सपांड व्हायची असेल तर अपोजिंग फोर्सची व्हॅल्यू झिरो असते. अशी कंडिशन कुठे असते आपली, फॅक्टरी मध्येच ना. फॅक्टरी मध्येच एक्सपान्शन ला अपोज होऊ शकत नाही. बरोबर आहे ना. सच टाइप ऑफ एक्सपान्शन ऑकर्स इन फॅक्टरी. चल का अशा टाइपचं एक्सपान्शन आपलं कुठं होत असतं, ती फॅक्टरी मध्येच होत असतं ना. तर का दिस टाइप ऑफ एक्सपान्शन ऑकर्स ओनली इन फॅक्टरी. हे फॅक्टरी मध्ये सुद्धा असतं. मग आपलं आता आपलं वर्क डन इन आयसोथर्मल इरिव्हर्सिबल प्रोसेस काय होतं, वर्क डन अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. काय फॉर्म्युला होता आपला, W इज इक्वल टू काय होता मायनस px इंटू काय होता रे डेल्टा v. बरोबर आहे ना. मग मला सांगा की फ्री एक्सपान्शन फॅक्टरी मध्ये होत असतं, म्हणजे फॅक्टरी मध्ये अपोजिंग फोर्स नसतो लक्षात घ्या फॅक्टरी मध्ये. मग मला सांगा अपोजिंग फोर्स झिरो असेल, अपोजिंग फोर्स म्हणजे काय पी एक्सटर्नल ना, राईट नाही. ओके, आता सिस्टीम आपली आहे, ही आपली सिस्टीम आहे. ओके, समजा इथं सिस्टीम मध्ये इथे गॅस असेल, त्या गॅसचं काय तर प्रेशर असणार आहे ना, वरून एक्सटर्नल प्रेशर असणार आहे. एक्सटर्नल प्रेशरलाच काय म्हणतो आपण अपोजिंग प्रेशर किंवा अपोजिंग फोर्स असं म्हणतो. त्या अपोजिंग फोर्सच्या अगेन्स्ट गॅस आपला एक्सपांड होत असतो. मग अपोजिंग फोर्स झिरो असेल, अपोजिंग फोर्सच आपला झिरो असेल. अपोजिंग फोर्स झिरो म्हणजे काय, पी एक्सटर्नलची व्हॅल्यू काय असणार आपली झिरो असणार. बरोबर आहे ना. म्हणजे अशा टाइपचं एक्सपान्शन अपोजिंग फोर्स झिरो कधी असतो, फॅक्टरी मध्येच असतो लक्षात घ्या. सच टाइप ऑफ एक्सपान्शन ऑकर्स ओनली इन फॅक्टरी. जे फॅक्टरी मध्ये एक्सटर्नल फोर्स म्हणजे अपोजिंग फोर्सची व्हॅल्यू, अपोजिंग फोर्स म्हणजे काय आपला px, त्याची व्हॅल्यू काय असते आपली झिरो असते एक्सटर्नल प्रेशर. मग याची व्हॅल्यू झिरो असेल तर वर्क डन काय ना, वर्क डनची व्हॅल्यू काय ना झिरोच आहे ना. करेक्ट ना. px ची व्हॅल्यू इथं पुट अप केली, 0 इंटू डेल्टा v झिरो झालं ना, तर वर्क डन काय आलं झिरो आलं. म्हणजे ते लक्षात घ्या फॅक्टरी मध्ये वर्क डन काय असतं आपलं झिरो असतं लक्षात घ्या. नो वर्क इज डन बाय द सिस्टीम इन व्हॅक्यूम बिकॉज देयर इज नो अपोजिंग फोर्स. एखादं वर्क करत असताना अपोज होत असेल तरच तिथं काय होत असतं लक्षात घ्या, वर्क डन होत असतं. अपोज होत नसेल तर वर्क डन होणारच नाही लक्षात घ्या. त्यामुळे वर्क डन आपलं झिरो असतं लक्षात घ्या. W ची व्हॅल्यू काय असते, ते झिरो असते फॅक्टरी मध्ये. इन फॅक्टरी देयर इज नो वर्क इज डन बाय द सिस्टीम. ते सिस्टीम कडून फॅक्टरी मध्ये कुठलंही वर्क होणार नाही, कारण का तिथं अपोजिंग फोर्सची व्हॅल्यू काय असते आपली झिरो असते. अंडरस्टँड. आता त्यानंतर फ्री एक्सपान्शन नंतर नेक्स्ट आपण आता इथं स्टडी करणार आहे याच्यामध्ये युनिट्स ऑफ एनर्जी अँड वर्क. ओके, एनर्जी आणि वर्कचे युनिट्स काय आहेत ते आपल्याला बघायचं.
युनिट्स ऑफ एनर्जी अँड वर्क. आता एनर्जी आणि वर्क, एनर्जीचे दोन टाइप्स आहेत. कुठले? एनर्जी दोन फॉर्म मध्ये आपण सांगत असतो. एक कुठली आपली वर्कच्या फॉर्म मध्ये आणि एक हीटच्या फॉर्म मध्ये. सो का आता एनर्जी आणि वर्क यांच्यात रिलेशन आपल्याला बघायचं. युनिट ऑफ एनर्जी अँड वर्क. ओके, युनिट ऑफ एनर्जी अँड वर्क. वर्क आणि एनर्जीचं युनिट काय आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता सुरुवातीला तुम्ही मला सांगू शकता एनर्जी म्हणजे काय असणार? आपली कॅपॅसिटी टू डू वर्क. बरोबर आहे ना? एनर्जी म्हणजे काय असणार? आपली कॅपॅसिटी टू डू वर्क असणार. मग त्यामध्ये कसं असेल बघा, कॅपॅसिटी टू डू वर्क म्हणजे ओके, वर्क आपलं काय असणार सांगा. वर्क इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ फोर्स इनटू काय असतं रे? डिस्प्लेसमेंट. बरोबर नाही? आता इथं तुम्ही मला सांगायचं एनर्जी कशामध्ये असते आपली? जूल मध्ये, जूल आणि आर्ग मध्ये. बरोबर आहे ना? आता फोर्स, वर्क इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट असं मी म्हटलेलं आहे. आता फोर्स मध्येच काय असतं रे? फोर्स मध्येच काय? फोर्सची डेफिनेशन काय असते आपली? फोर्स इज इक्वल टू फोर्स काय असणार आहे? फोर्स इज इक्वल टू काय असणार? फोर्स कशाला म्हणतो आपण? प्रोडक्ट ऑफ मास इनटू एक्सिलरेशन. बरोबर नाही? एट इज इक्वल टू एम आहे की नाही? ओके, ओके, फोर्स इज इक्वल टू काय असणार आहे? मास इनटू एक्सिलरेशन. का मास इनटू एक्सिलरेशन. बरोबर नाही? मास इनटू एक्सिलरेशन इनटू डिस्टन्स b. आता मास आपण कशामध्ये सांगतो रे? मास किलोग्रॅम मध्ये. बरोबर आहे ना? चल का. आणि एक्सिलरेशन, एक्सिलरेशन म्हणजे काय असतं? एक्सिलरेशन कशाला म्हणतो आपण? एक्सिलरेशन काय असतं? एक्सिलरेशन चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. बरोबर आहे ना? एक्सिलरेशन चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. ओके, इनटू डी. बरोबर आहे ना? इनटू डिस्टन्स डी. आता इथे किलोग्रॅम. चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजेच काय? व्हेलॉसिटी आपण कसं सांगतो? कुठल्याही मध्ये सांगतो व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजेच काय? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट पर सेकंड. एकाच सेकंडला ऑब्जेक्टने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय त्याला आपण व्हेलॉसिटी असं म्हणत असतो. मग चेंज इन व्हेलॉसिटी आपली काय असणार आहे? ते मीटर पर सेकंड असणार. बरोबर आहे? एका सेकंदामध्ये ऑब्जेक्टने किती मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय त्याला आपण काय म्हणतो? व्हेलॉसिटी. सर का? चेंज इन व्हेलॉसिटी. आणि मग टाइम कशामध्ये सांगतो रे आपण? सेकंड मध्ये. टाइम कशामध्ये आला आपला? सेकंड मध्ये. इनटू डिस्टन्स. डिस्टन्स कशामध्ये सांगतो रे आपण? मीटर मध्ये. बरोबर आहे का? मग हे काय आलं? आता इथं वर्कडन, वर्कडन आपण जूल मध्ये सांगितलं. वर्कचं युनिट जूल मध्ये सांगितलं. तर मी इथे घेतो 1 जूल इज इक्वल टू वर्कडन जूल मध्ये 1 जूल इज इक्वल टू 1 किलोग्राम. चल का? 1 किलोग्राम. ओके, इंटू नाही तिथं चालेल. मीटर इंटू मीटर काय येणार आहे? मीटर स्क्वेअर येणार आहे. हा सेकंड वरती गेल्यावरती काय होणार आहे? पर सेकंड. पर सेकंड आणि पर सेकंड काय रे? सेकंड रेस टू -2. बरोबर आहे की नाही? लक्षात आलं की नाही? म्हणजे 1 जूलची व्हॅल्यू किती आली रे? 1 जूलची व्हॅल्यू किती आली? 1 किलोग्राम मीटर स्क्वेअर सेकंड रेस टू -2. कसं काढले? लक्षात आलं काय? अशा पद्धतीने फाइंड आउट करायचं आहे. आणि आता केमिस्ट्री मधलं वर्कडन आपलं कसं असतं? कुठल्या टाइपचं वर्कडन असतं केमिस्ट्री मध्ये? हे मेकॅनिकल वर्कडन आहे. फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. चल का? मेकॅनिकल वर्कडन आणि केमिस्ट्री मध्ये आपलं कुठलं वर्कडन असतं? पीव्ही टाइप ऑफ वर्कडन, प्रेशर वॉल्यूम टाइप ऑफ वर्कडन आपण बघितलंय. मग आता ते काय फॉर्म्युला आहे सांगा? W इज इक्वल टू P इंटू काय? P ना. पीव्ही टाइप ऑफ वर्कडन आहे की नाही? मग प्रेशर, प्रेशर जे आहे, प्रेशर आपण प्रेशर म्हणजेच काय रे? बघा प्रेशर काय असणार? प्रेशर फोर्स अपॉन एरिया ना. ओके, फोर्स अप्लाइड पर युनिट एरिया त्यालाच आपण प्रेशर म्हणतो ना. इनटू वॉल्यूम. मग फोर्स
फोर्स काय असणार आहे? फोर्स इज इक्वल टू फोर्स कसा असणार आपला? फोर्स म्हणजेच काय? आता सांगितलंय मास इंटू काय? ऍक्सिलरेशन ना. चल का मग इथे फोर्सचं युनिट काय आलं आपलं? मास इंटू ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशन म्हणजेच काय? चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम आहे. म्हणजे इथे काय आलं आपलं? किलोग्राम मीटर पर सेकंड. बरोबर नाही? किलोग्राम हे काय आलं? मीटर पर सेकंड डिवाइडेड बाय काय आपलं हे एरिया कशामध्ये सांगतो रे? मीटर स्क्वेअर मध्ये सांगतो आपण. ओके, फॉलोम कशामध्ये सांगता रे? फॉलोम मीटर क्यूब मध्ये. लक्षात येते नाही? फोर्स आले किलोग्राम मीटर पर सेकंड, एरिया मीटर स्क्वेअर मध्ये, फॉलोम मीटर क्यूब मध्ये. तर का मग आता हेच कसं येईल सांगा तुम्ही मला. मीटर स्क्वेअर वरती गेला तर काय होणार आहे? पर मीटर स्क्वेअर. पर मीटर स्क्वेअरला मीटर क्यूब कॅन्सल होणार. काय झालं सांगा मग? ही किलोग्राम ऍज इट इज. हा मीटर स्क्वेअर इकडे गेला ना, मीटर पर सेकंड. हा मीटर क्यूब ऍज इट इज आहे. हा वरती गेला, मीटर रेज टू -2 होईल ना. बरोबर आहे? म्हणजेच काय झालं रे? किलोग्राम मीटर, हा मीटर गेला ना, मीटर सेकंड इंटू मीटर ना. म्हणजेच काय झालं हे? किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेकंड. बरोबर नाही? किलोग्राम किती आलं बघा? किलोग्राम ते आपलं बरोबर आहे ना? किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेकंड. किलोग्राम पर मीटर पर सेकंड. आता मग वर्कडन आपण कशामध्ये सांगतोय? पहिली बरोबर आली की ही किलोग्राम मीटर पर सेकंड आहे. त्यानंतर एरिया मीटर स्क्वेअर आहे, फॉलो मीटर क्यूब मध्ये. हा मीटर स्क्वेअरला मीटर स्क्वेअर केला तर इथं ओनली मीटर राहील ना. मीटर मीटर स्क्वेअर, किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेकंड. बरोबर आहे ना? ओके. आता त्यानंतर लक्षात घ्या मग ही आपली काय आली? 1 जूलची व्हॅल्यू इथं आपण काढलेली आहे. ही आता पीव्ही टाइप ऑफ वर्कडनसाठी आता ही एवढी व्हॅल्यू आली आपली किलोग्राम मीटर स्क्वेअर. आता इथं आपण काय करूया बघा. प्रेशर आपण कशामध्ये घेऊया? प्रेशर न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये आपण जर घेतला असेल आणि फॉलोम मीटर स्क्वेअर मध्ये घेतला असेल तर आपलं युनिट कसं येणार सांगा? प्रेशर आपण इथे काय करूया आता? प्रेशर ते आपण याच्यामध्ये घेऊया. इथे व्हॅल्यू आपल्याला इकडे मिळाली आहे, ते आपण कन्फर्म केले. आता इकडे बघा, प्रेशर कशामध्ये रे? न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये. आणि फॉलोम कशामध्ये? मीटर क्यूब मध्ये. बरोबर आहे की नाही? जस किती आलं नाही हे सांगा? न्यूटन मीटर. बरोबर आहे की नाही? 1 जूल वर्कडन तर आपल्या जूल मध्येच आहे ना. 1 जूल इज इक्वल टू काय आलं रे? 1 न्यूटन मीटर ना. बरोबर आहे की नाही? 1 न्यूटन मीटर म्हणजेच काय? सांगा. दुसरं युनिट कुठलं आहे आपलं? प्रेशर. प्रेशर आपण काय म्हणतो लक्षात घ्या? न्यूटन पर मीटर स्क्वेअरला आणखी काय म्हणतो? न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच काय? पास्कल ना. प्रेशरचं युनिट पास्कल पण आहे की नाही? न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि पास्कल. न्यूटन पर मीटर स्क्वेअरलाच आपण काय म्हणतो? पास्कल म्हणतो. पास्कल हे प्रेशरचं काय आपलं एसआय युनिट आहे ना. बरोबर नाही? एसआय युनिट आहे. आता लक्षात घ्या, हेच पास्कल मी असं पीए हे सिम्बॉल हे दाखवलं तर डब्ल्यू इज इक्वल टू काय आलं आपलं? पीव्ही. पीव्ही म्हणजेच काय? पीए चल का इंटू फॉलोम कशामध्ये आलं? फॉलोम कशामध्ये आपलं? फॉलोम मीटर क्यूब मध्ये. मग युनिट कसं येणार सांगा? 1 पास्कल मीटर क्यूब ना. तर हे असं पण होईल. आणि समजा तुम्ही आता प्रेशर कशामध्ये घेतलाय? बार मध्ये घेतलाय. प्रेशर कशामध्ये घेताय तुम्ही? आता बार मध्ये घेताय. मग 1 पास्कलची व्हॅल्यू किती येणार सांगा? 1 पास्कल इज इक्वल टू 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर.
याची व्हॅल्यू सांगा. अरे आताच काढले आपण. प्रेशर म्हणजे काय सांगितले तुम्हाला? प्रेशर काय असतं आपलं? एम अपॉन ए ना. फोर्स अपॉन एरिया आहे की नाही? फोर्स काय असतो आपला? मास इंटू ऍक्सिलरेशन. मास काय असतं? मास इंटू ऍक्सिलरेशन म्हणजे इथं काय आलं? किलोग्राम मीटर पर सेकंड. समज का? डिवाइड बाय काय आलं? मीटर स्क्वेअर. आता इथं फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सिलरेशन म्हणजे इथं काय आलं? किलोग्राम आपलं मीटर स्क्वेअर पर सेकंड आहे ना. समज का? मीटर स्क्वेअर पर सेकंड. ओके, मीटर स्क्वेअर पर सेकंड. हा मीटर वरती गेलं तर कसं होणार सांगा? किलोग्राम. हे कसं होणार? किलोग्राम मीटर स्क्वेअर. एरिया हे बरोबर आहे ना? किलोग्राम मीटर पर सेकंड डिवाइड बाय सेकंड. एक्सिलरेशन चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. किती येणार? किलोग्राम 1 पास्कल ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. 1 किलोग्राम मीटर पर सेकंड आला पाहिजे. पर मीटर सेकंड स्क्वेअर एक सेपरेट घेऊ. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया ना. सब का फोर्स म्हणजे काय? मास इंटू ऍक्सिलरेशन एम इंटू ए डिवाइड बाय एरिया आहे ना. जसे कसं आहे ना सांगा? मास आपल्या कशामध्ये? किलोग्राम मध्ये. ऍक्सिलरेशन म्हणजे काय? चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. बरोबर ना? चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. मीटर पर सेकंड. वेलोसिटी म्हणजे काय? चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. वेलोसिटी मीटर पर सेकंड डिवाइड बाय खाली सेकंड येणारच आहे ना. ओके, ऍक्सिलरेशन चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. चेंज इन वेलोसिटी म्हणजे काय? मीटर पर सेकंड मध्ये येणार. चल का? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट पर सेकंड. मीटर पर सेकंड डिवाइड बाय सेकंड. ओके, इंटू इकडे काय आपलं? याच्यामध्ये एरिया मीटर स्क्वेअर मध्ये आहे. आता हे कसं होणार आहे? किलोग्राम सेकंड वरती गेला ना आणि हा मीटर स्क्वेअर वरती गेला तर काय होणार सांगा? किलोग्राम मीटर पर सेकंड इंटू मीटर रेस टू -2 सेकंड रेस टू -1. म्हणजे सी कसं होणार आहे? मीटर पर मीटर स्क्वेअरला काय होणार आहे? हा मीटर कॅन्सल होईल. काय झालं सांगा? पर मीटर झालं ना आणि सेकंड रेस टू काय झालं? -2 झालं. बरोबर आहे ना? 1 पास्कल ची व्हॅल्यू किती आली? 1 पास्कल इज इक्वल टू 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं रे? 1 किलोग्राम पर मीटर सेकंड रेस टू -2. हे लक्षात ठेवा. बाकीच तुम्ही कसं आलं हे बघायचं, परंतु हे तर महत्वाचं. चल का? 1 पास्कल इज सगळं दाखवलंय तुम्हाला कसं काढलंय. 1 पास्कल इज इक्वल टू 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1 किलोग्राम पर मीटर सेकंड रेस टू -2. अंडरस्टँड? त्यात काय डाऊट आहे का? समजले ना? ओके, आता त्यानंतर मला आपल्याला काय करायचं आहे बघा. आपलं W इज इक्वल टू काय असतं? वर्कडनचं इक्वेशन काय आपलं? W इज इक्वल टू -px इंटू डेल्टा V. बरोबर आहे ना? आता जर प्रेशर इथं लक्षात घ्या. मी इथं काय करतोय बघा. प्रेशर जर ह्याच्यामध्ये W इज इक्वल टू -px इंटू डेल्टा V घेतलं. प्रेशर मी कशामध्ये घेतलं? बार मध्ये घेतलं असेल. प्रेशर कशामध्ये असेल? बार मध्ये. आणि व्हॉल्यूम कशामध्ये असेल? व्हॉल्यूम आपलं डीएम क्यूब मध्ये असेल. ते डीएम क्यूब किंवा लिटर त्याच्यामध्ये असेल. तर वर्कडनचं युनिट काय आलं सांगा? बार डीएम क्यूब ना. बरोबर आहे की नाही? वर्कडनचं युनिट काय आलं? बार डीएम क्यूब आलं ना. तर का आता इथं तेच आपल्याला आता काढायचं कसं आहे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये 1 बार इज इक्वल टू 1 बार म्हणजेच काय लक्षात घ्या. 1 बार म्हणजेच काय? 1 एटमॉस्फिअर. 1 बारची व्हॅल्यू आपल्याला 1 बार म्हणजेच 10⁵ पास्कल असते.
1 bar is equal to 10⁵ पास्कल. 10⁵ पास्कल मध्येच किती आला रे? 1 पास्कलची व्हॅल्यू किती आहे? 1 किलोग्राम पर मीटर सेकंड रेस टू मायनस 2. 10⁵ पास्कल मध्येच काय? 10⁵ किलोग्राम पर मीटर सेकंड रेस टू मायनस 2. बरोबर आहे की नाही? आता लक्षात आलं की नाही? 1 बार मध्ये काय? 10⁵ पास्कल आणि 1 पास्कलची व्हॅल्यू किती आपली? 1 किलोग्राम पर मीटर सेकंड रेस टू मायनस 2. मग मला सांगा 10⁵ पास्कलची व्हॅल्यू 1 किलोग्राम, तर 10⁵ पास्कलची व्हॅल्यू काय? 10⁵ किलोग्राम. तर का हे आपले -1 मीटर रेस टू -1 सेकंड रेस टू -2 झालं. आता मग दुसरं लक्षात घ्या. आता 1 dm³ बारची व्हॅल्यू आपल्याला काढायचं आहे. 1 dm³ बारची व्हॅल्यू हे आपण आता कशी काढणार आहे बघा. हे आता मी सगळं रब करतोय. आता ही जे रिलेशन आहे ते तेवढे ठेवतोय. ही व्हॅल्यू आपली कशी येणार आहे बघा त्याच्यामध्ये. तो वर्क डन इज इक्वल टू -px into delta v 1 dm³ बार. वर्क डन ची युनिट काय आपलं? dm³ बार ना. प्लस तुम्ही असं बार dm³ बनवण्यापेक्षा dm³ बार असं सुद्धा म्हणू शकता. तर का dm³ बार किंवा ह्याला सांगते काय म्हणू शकता रे? dm³ प्लस काय म्हणते तुम्ही? लिटर बार सुद्धा म्हणू शकता. तर का मग dm³ बार इज इक्वल टू काय येणार आहे? 1 dm³ बार इज इक्वल टू 1 dm³ बार. आता मग ह्याच्यामध्ये काय बघा फॉर्म्युला काय आपला? -px into delta v आहे ना. एक्सटर्नल प्रेशर ची व्हॅल्यू आपण ह्याच्यामध्ये बार मध्ये घेतली. 1 बार ची व्हॅल्यू किती आली आपली? 10⁵ किलोग्राम पर मीटर सेकंड रेस टू -2. समजा इथं सेम घ्यायचं ही व्हॅल्यू 10⁵ किलोग्राम पर मीटर सेकंड रेस टू -2. आणि कॉलम कशामध्ये घेतले आपण? कॉलम कशामध्ये? dm³ मध्ये ना. dm³. ओके. आता मग हे आपण कसं करणार बघा याच्यामध्ये. आता 10⁵ किलोग्राम पर मीटर सेकंड रेस टू -2. आता हे आधी ठेवूया आपण 10⁵ किलोग्राम पर मीटर सेकंड रेस टू -2. dm³ चा मीटर क्यूब मध्ये करायचं तर किती मल्टिप्लाय केलं पाहिजे? dm³ चा मीटर मध्ये करण्यासाठी किती मल्टिप्लाय केलं पाहिजे? अरे dm³ चा मीटर क्यूब करायचा आहे 10⁻³ मल्टिप्लाय करायचं ना. तर का ओके मीटर क्यूब इनटू इकडे काय करणार तुम्ही? 10⁻³ करणार. तर का मीटर क्यूब मध्ये करण्यासाठी आता हे किती आलं सांगा? 10⁻⁵ आहे आणि इकडे किती आहे? 10⁻⁻3. किती राहिलं नाही इकडं? 10⁻² राहिली की नाही? 10⁻+5 आणि 10⁻⁻3 10⁻² राहिलं ना. 10⁻² आणि काय कॅन्सल झालं रे? हा मीटर क्यूब आहे आणि इथं पर मीटर आहे. काय राहिलं इथं? किलोग्राम मीटर स्क्वेअर सेकंड रेस टू -2. बरोबर आहे की नाही? सेकंड रेस टू -2. आता ह्याचीच व्हॅल्यू किती आहे? 10⁻² म्हणजे किती रे? 100 मीटर स्क्वेअर सेकंड रेस टू -2. आता किलोग्राम मीटर स्क्वेअर सेकंड रेस टू -2 चालेल का? किलोग्राम मीटर स्क्वेअर सेकंड रेस टू -2 आले नाही. 1 जूल ची व्हॅल्यू किती आहे? 1 जूल ची व्हॅल्यू किती आहे? 1 किलोग्राम मीटर स्क्वेअर सेकंड रेस टू -2 म्हणजे 100 किलोग्राम मीटर स्क्वेअर सेकंड रेस टू -2 मध्ये किती जूल झाला? किती जूल झाला? 100 जूल झाला. आज लक्षात आलं की नाही? 1 जूल ची व्हॅल्यू किती आहे? काढले आपण 1 किलोग्राम मीटर स्क्वेअर सेकंड रेस टू -2 आहे. तर 100 किलोग्राम मीटर स्क्वेअर सेकंड रेस टू -2 ची व्हॅल्यू किती आली? 100 जूल आली ना. तर का 100 जूल आली आपली. बरोबर आहे की नाही? म्हणजे इथं तुम्ही रिलेशन तुमचं कसं आलं रे? 1 dm³ बार इज इक्वल टू काय आलं रे? 100 जूल. 1 dm³ बार म्हणजे 100 जूल. समजा हे रिलेशन सगळे आता लक्षात ठेवायचं बघा.
चल का हे पहिले रिलेशन आहे, हे आपलं तिसरं रिलेशन. इथं 1 बार 10⁵ 10⁵ किलोग्राम मीटर स्क्वेअर. त्यानंतर इथं हे आपलं कुठलं आलं, फोर्थ रिलेशन. इथं हे फोर्थ रिलेशन, हे लक्षात ठेवायचं, लक्षात का. आता मी ह्याच्यामध्ये घेणार आहे आता लिटर ऍटमॉस्फिअर मध्ये. आता आपण डब्ल्यू कशाला घेतलंय, मायनस पी एक्स डेल्टा व्ही. एक्सटर्नल प्रेशर बार मध्ये घेतलंय, फॉलोइंग कशामध्ये डीएम क्यूब मध्ये घेतलं. आता मी काय करणार आहे, हेच लिटर मध्ये घेणार आहे. सेम बघा, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्स इंटू डेल्टा व्ही, बरोबर आहे का. आता इथं एक्सटर्नल प्रेशर कशामध्ये घेतोय मी, पी एक्स ऍटमॉस्फिअर मध्ये घेतोय, आणि फॉलोइंग कशामध्ये घेतोय मी, लिटर मध्ये घेतोय. तर आता कसं येणार आहे लक्षात घ्या. मग वर्कडन कसं आलं, वर्कडनची युनिट काय आलं, लिटर ऍटमॉस्फिअर आलं ना. इथं डीएमक्यू बार, चल का, प्रेशर बार आणि फॉलोइंग डीएमक्यू बार आहे. डीएमक्यू बार इथं कसं येणार, प्रेशर ऍटमॉस्फिअर मध्ये आणि फॉलोइंग लिटर मध्ये असेल तर लिटर ऍटमॉस्फिअर, बरोबर ना. मग लिटर ऍटमॉस्फिअर इज इक्वल टू, आता एक्सटर्नल प्रेशर पीईएक्स जो आहे, पीएक्स ची व्हॅल्यू आपली कसे येणार बघा, 1 ऍटमॉस्फिअर इज इक्वल टू. आता हे तुम्हाला माहित आहे, तर मी आता इथे लिहितो 1 ऍटमॉस्फिअर ची व्हॅल्यू किती असते रे, 1 ऍटमॉस्फिअर मध्ये आपला इथं 1 ऍटमॉस्फिअर इज इक्वल टू, हे रिलेशन आपल्याला इथे लक्षात ठेवावं लागेल, 101.3 किलोग्राम मीटर स्क्वेअर सेकंड रेज टू -12. तर का 101.3 किलोग्राम 101.3 किलोग्राम मीटर स्क्वेअर ऍटमॉस्फिअर मध्ये येतात 1 पास्कल, 1 atmosphere is equal to 10⁵ Pascal. 1 kilogram per meter second raised to -2. ही व्हॅल्यू आपली आहे 1 atmosphere. कारण का 1 atmosphere इज इक्वल टू किती असतं रे आपलं, 1 atmosphere इज इक्वल टू किती असतं पास्कल. जेवढं बार असतं तेवढंच ऍटमॉस्फिअर, चल का. 10⁵ पास्कल, 10⁵ पास्कल ची व्हॅल्यू किती आली, 10⁵ किलोग्राम पर मीटर ते सेकंड रेज टू -2. आता 10⁵ मध्येच किती आलंय आपलं, इथं 10⁵ ची व्हॅल्यू 100 जूल मध्ये आहे. तर आपलं 101.3 थोडासा डिफरन्स पडतो याच्यामध्ये, की आता हे डायरेक्ट आपण असं इथे घेऊन चालू करूया. डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्स इंटू डेल्टा व्ही. तर लक्षात घ्या इथं काय येणार बघा, वर्कडनचे युनिट लिटर ऍटमॉस्फिअर इज इक्वल टू एक्सटर्नल प्रेशर आपलं किती असणार आहे, 101.3 इंटू 10⁵, 101.3 1 लिटर ऍटमॉस्फिअर ची व्हॅल्यू. डीएम क्यूबचा मीटर क्यूब मध्ये केलंय ना, 1 लिटर ऍटमॉस्फिअर. बघा याच्यामध्ये आता लिटर ऍटमॉस्फिअर आणि ह्याच्यातलं रिलेशन बघा. ह्याच्यामध्ये 1 लिटर ऍटमॉस्फिअर इज इक्वल टू, आपण आता हे डीएम क्यूब मध्ये म्हणजे फॉलोम आपलं लिटर और डीएम क्यूब, कसं येणार बघा, डीएम क्यूब इंटू 101.3 किलोग्राम पर मीटर सेकंड रेज टू -2. डीएम क्यूबचा मीटर क्यूब मध्ये काय असेल तर 10⁻³ 10⁻³
10⁻³ into 101.3. आता इथे किलोग्राम पर मीटर स्क्वेअर 1 किलोग्राम 101.3 किलोग्राम म्हणजेच काय आपल्याला तर 10⁻³ आलं. ओके, हे जूल किलोग्राम पर मीटर सेकंड⁻². हे आपलं किती नाव बघायचं 101.3 मीटर स्क्वेअरला हा पर मीटर गेला. त्याच्यामध्ये किलोग्राम मीटर स्क्वेअर सेकंड⁻² तेवढे ना. आता म्हणजे 1 लिटर ऍटमॉस्फिअर 101.3 किलोग्राम पर मीटर स्क्वेअर म्हणजे काय हे जूल मध्ये चल का 101.3 जूल झालं चल का. म्हणजे 1 लिटर ऍटमॉस्फिअर याची व्हॅल्यू आली आपली चल का 101.3 जूल चल का. हे सगळे आपले फॉर्म्युले आहेत. तर हे बाकीचं कसं आलंय हे तुम्ही जरी नाही लक्षात ठेवलं तरी तुम्ही कन्व्हर्शन कुठली लक्षात ठेवायचं हे तुम्हाला मी लिहून देतोय चल का. तेवढीच कन्व्हर्शन लक्षात ठेवा की कसं आलंय प्रत्येक व्हॅल्यू मी सांगितलेलं आहे. तर बघा तुम्हाला आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना काय काय लागणार आहे याच्यामधलं ते मी इथं सांगतो. हे तुम्ही आता लिहून घेतलेलंच. ओके, बघा इथं काय काय व्हॅल्यू तुम्हाला आणणार बघा 1 dm³ बार 1 dm³ बार किती लागणार आहे. 1 dm³ बारची व्हॅल्यू किती असणार आहे आपली 100 जूल असणार आहे चल का. 1 dm³ बार इज इक्वल टू 100 जूल चल का. किंवा 100 किलोग्राम पर मीटर सेकंड⁻² चल का. मीटर स्क्वेअर सेकंड⁻². हे तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. आणि दुसरं 1 लिटर ऍटमॉस्फिअर वर्कडन तुम्हाला लिटर ऍटमॉस्फिअर मध्ये काढा म्हटलं 1 लिटर ऍटमॉस्फिअर इज इक्वल टू याची व्हॅल्यू आपली बघा ह्याच्यामध्ये 101.3 जूल चल का. म्हणजे 101.3 किलोग्राम मीटर स्क्वेअर सेकंड⁻². हा दुसरा फॉर्म्युला लक्षात असतो चल का. ओके, हे लक्षात ठेवायचं. हे 2 फॉर्म्युले तुम्हाला लागणार तर बाकीच काय नाही लक्षात ठेवून चल का. तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये काय केलं जातं बघा येणारं वर्कडन मध्ये वर्कडन काढा म्हणलं असेल तुम्हाला तिथं कॉलम dm³ मध्ये दिला असेल प्रेशर बार मध्ये दिला असेल तर येणार वर्कडन dm³ बार मध्ये येणार. वर्कडन dm³ बारचं कन्व्हर्शन जूल मध्ये करा म्हटलं असेल तर परत 100 ने मल्टिप्लाय करायचं 100 जूल हे जूल मध्ये. किंवा तुम्हाला कॉलम लिटर मध्ये दिला असेल प्रेशर ऍटमॉस्फिअर मध्ये दिला असेल तर येणार वर्कडन लिटर ऍटमॉस्फिअर मध्ये येणार. लिटर ऍटमॉस्फिअरचा जूल मध्ये करा म्हटलं की 101.3 जूल न मल्टिप्लाय करायचं चल का. अशा पद्धतीने हे कन्व्हर्शन फॅक्टर्स आहेत. लक्षात नाही करायचं. ओके, अंडरस्टँड. ओके, ह्यात काय डाऊट आहे का. ओके, आता त्यानंतर आपण आता ह्याची प्रॉब्लेम्स आता घेणार आहे. एक्सप्रेशन फॉर वर्क डन इन आयसोथर्मल इरिव्हर्सिबल प्रोसेस. म्हणजे कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर असताना सिस्टीम आपली एक्सपांड किंवा कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. त्याच्यामध्ये आपण प्रॉब्लेम्स इथं आता घेणार आहे. बघा फर्स्ट प्रॉब्लेम याच्यामध्ये काय आहे बघा 3 moles of ideal gas are expanded of ideal gas Three moles of ideal gas are expanded isothermally they are expanded isothermally from 15 dm³ to 20 dm³. 20 dm³
at constant external pressure. At constant external pressure. Constant external pressure of 1.2 bar. Of 1.2 bar. Estimate amount of work. Estimate amount of work. Estimate amount of work in dm cube bar and joule. Okay. तुम्हाला हा प्रॉब्लेम दिलाय. ओके, लक्षात घ्या. 3 moles of ideal gas. Ideal gas चे 3 मोल दिले आर एक्सपांडेड आयसोथर्मली. आयसोथर्मली म्हणजे काय? टेम्परेचर कॉन्स्टंट असताना फ्रॉम 15 dm क्यूब टू 20 dm क्यूब. म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम तुमचं P1 किती असणार आहे इथं? 15 dm क्यूब असणार आहे. फायनल व्हॉल्यूम किती असणार आहे? P2 20 dm क्यूब असणार आहे. 15 dm क्यूब टू 20 dm क्यूब ऍट अ कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर मध्ये काय? Pex ची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे. ती किती आहे? 1.2 बार दिलाय. इस्टिमेट म्हणजे कॅल्क्युलेट कर काय अमाऊंट ऑफ वर्क काढायचं. कशामध्ये काढायचं आहे ते? डीएम क्यूब बार मध्ये आणि जूल मध्ये काढायचं. लक्षात का? आता गिवन व्हॅल्यू काय काय दिले आपल्याला बघा. याच्यामध्ये इनिशियल व्हॉल्यूम दिले, नंबर ऑफ मोल्स काय आपले 3 मोल दिले, त्याचा काय यूज नाही आपल्याला दिलेले आहे. बघा इथं 3 मोल दिले. इनिशियल व्हॉल्यूम आपल्याला P1 दिलेला आहे. किती आहे ते? 15 डीएम क्यूब. फायनल व्हॉल्यूम म्हणजे P2 ची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे. ते एक्सपांड होत असताना गॅस किती दिले आपल्याला? फायनल व्हॉल्यूम 20 डीएम क्यूब. एवढं व्हॉल्यूम होईपर्यंत गॅस आपला एक्सपांड होणार. बरोबर आहे. आता अगेन असतं कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर मध्ये कुणाची व्हॅल्यू आहे आपली? Pex ची व्हॅल्यू. ती किती दिली तुम्हाला? 1.2 बार दिली. ओके, आपल्याला फाइंड आउट काय करायचं? आता वर्क डन करायचं. W ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायचं. ती कशामध्ये काढायची तुम्हाला? डीएम क्यूब बार आणि जूल मध्ये काढायचं. आता तुम्ही मला सांगायचं एक्सटर्नल प्रेशर पण कशामध्ये दिलंय? बार मध्ये दिलंय. व्हॉल्यूम कशामध्ये? डीएम क्यूब मध्ये दिलंय. मग येणारं वर्क डन कशामध्ये येत आहे? डीएम क्यूब बार मध्ये. डीएम क्यूब बारचं जूल मध्ये करायचं तर त्याचे किती मल्टिप्लाय करणार? 1 डीएम क्यूब बार इज इक्वल टू काय आपलं होतं? 100 जूल होतं ना. येणाऱ्या आन्सरला 100 जूल न मल्टिप्लाय केले की तुम्हाला आन्सर जूल मध्ये मिळणार. आता फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. काय फॉर्म्युला आहे? वर्क डन इन आयसोथर्मल. ओके, इरिव्हर्सिबल प्रोसेस पीव्ही टाइप ऑफ वर्क डन. काय एक्सप्रेशन आहे आपलं? W is equal to minus Px into delta V ना. बरोबर ना. डेल्टा V चेंज इन व्हॉल्यूम आहे. मायनस Pex into डेल्टा V म्हणजे काय असतं रे? P2 मायनस P1. सगळं आता मला सांगा इथं Pex ची व्हॅल्यू किती आहे? 1.2 बार आहे. मायनस 1.2. ओके, इनटू आता P2 ची व्हॅल्यू किती आहे? 20. हो का? 20 डीएम क्यूब मायनस P1 15 आहे. हो का? ओके, मायनस 1.2. आता ही किती आलं? 5 ना. म्हणजे किती आलं? मायनस 6 आलं. 6.0 ना. म्हणजे हे 6 काय आलं रे? डीएम क्यूब बार. हे काय मिळालं तुम्हाला रे? वर्क डन कशामध्ये मिळालं? डीएम क्यूब बार मध्ये मिळालं. बरोबर आहे ना. ओके, मग डीएम क्यूब बारचं कशामध्ये आणखी कशात सांगितलंय? डीएम क्यूब बार आणि जूल मध्ये. मग आता हे तुम्हाला रिलेशन माहितीच आहे. 1 डीएम क्यूब बार मध्ये किती असतं रे? हे तुम्ही लक्षात ठेवायचं. 1 डीएम क्यूब बार मध्ये काय आलं? 100 जूल. चल का? मग आलेलं तुमचं आन्सर आहे. त्याला तुम्ही काय करणार आहे? 100 न मल्टिप्लाय करणार आहे. म्हणजे W इज इक्वल टू काय आलं आपलं? मायनस 6 इंटू 100. चल का? ओके, जूल. हे काय आलं सांगा? मायनस 600 जूल. चल का? हे आपलं वर्क डन जूल मध्ये आलं. आणि हे कशामध्ये आलं रे? डीएम क्यूब बार मध्ये आलं. बरोबर आहे ना. अशा पद्धतीने तुम्ही हे फाइंड आउट करू शकता. लक्षात? ओके, अंडरस्टँड. ओके, ह्याच्यामध्ये काय डाऊट आहे का? ओके, तर त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम ह्याच्यामधलाच बघा. काय दिले आपल्याला बघा नेक्स्ट ह्याच्यामध्ये?
कॅल्क्युलेट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. कॅल्क्युलेट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. Calculate constant external pressure required to compress. Required to compress. Okay, required to compress 2 moles of an ideal gas. 2 moles of an ideal gas. Okay. 2 moles of an ideal gas from volume of 25 dm cube to 13 dm cube. 25 dm cube to 13 dm cube. When the work obtained is okay, work obtained is 4862.4 जूल. हे तुम्हाला वर्क डन ची व्हॅल्यू दिलेली आहे. आता इथे प्रॉब्लेम मध्ये काय आहे बघा, कॅल्क्युलेट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर म्हणजे काय करायचंय तुम्हाला, PEX ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायचं. बरोबर आहे ना. त्यानंतर कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर रिक्वायर्ड टू कॉम्प्रेस. आता सिस्टीम आपण कॉम्प्रेस करणार आहे, ते एक्सपांड करणार नाही. कॉम्प्रेस 2 मोल्स ऑफ आयडियल गॅस. 2 मोल आयडियल गॅस आपण कॉम्प्रेस करणार आहे. फ्रॉम व्हॉल्यूम, इनिशियल व्हॉल्यूम किती होतं, फ्रॉम व्हॉल्यूम म्हणलेलं आहे 25 dm क्यूब चं व्हॉल्यूम कशामध्ये करणार आहे, 13 dm क्यूब. सुरुवातीला तुमचं व्हॉल्यूम किती होतं, 25 dm क्यूब. म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम कशाने दाखवतो आपण, क्यूबन दाखवतो. ते किती होतं तुमचं 25 dm क्यूब. बरोबर आहे ना. आणि कॉम्प्रेस केल्यावरती किती होणार, 13 dm क्यूब. म्हणजे P2 ची व्हॅल्यू किती आपली 13 dm क्यूब आहे. बरोबर ना. ओके, फायनल व्हॉल्यूम त्यावेळी वर्क डन किती होणार, 25 dm क्यूब टू 13 dm क्यूब व्हॉल्यूम करण्यासाठी वर्क डन किती होणार, वर्कची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला. किती दिलेली आहे, ओके 4862.4 जूल हे तुम्हाला दिलेलं आहे. बरोबर ना. आता मग ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला बघा एक्सटर्नल प्रेशरची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायचं. कसं करणार, एक्सटर्नल प्रेशर फाइंड आउट फॉर्म्युला कुठला यूज करणार आहे, फॉर्म्युला कुठला आहे सांगा. WC कडून काय येणार आहे, -PX × डेल्टा V. हा तुमचा फॉर्म्युला आहे. आता इथं लक्षात ठेवायचं आहे, हे काय कॉम्प्रेशन आहे. काल आपण सांगितले 2 केस सांगितले. वर्क ऑफ एक्सपान्शन असेल, वर्क ऑफ एक्सपान्शन मध्ये W ची व्हॅल्यू निगेटिव्ह असते, म्हणजे क्वांटिटी -PX × डेल्टा V निगेटिव्ह. वर्क ऑफ कॉम्प्रेशनला W ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते आणि त्यावेळी क्वांटिटी -PX × डेल्टा V काय असते, पॉझिटिव्ह असते. तर का मग वर्क ऑफ कॉम्प्रेशन आहे ना, वर्क ऑफ कॉम्प्रेशन असेल तर इथे कसं होणार सांगा. वर्क ऑफ कॉम्प्रेशन असेल तर की -PX × डेल्टा V क्वांटिटी ही पॉझिटिव्ह घ्यायची, मायनस सिम्बॉल घ्यायचं नाही, का प्लस सिम्बॉल घेऊन जायचं. वर्क ऑफ कॉम्प्रेशन आहे, वर्क ऑफ कॉम्प्रेशन आहे. वर्क ऑफ कॉम्प्रेशनला काय असणार आहे, -PEX × डेल्टा V. ही आपली कशी असणार आहे, पॉझिटिव्ह क्वांटिटी असणार आहे. लक्षात तर ही क्वांटिटी आपली पॉझिटिव्ह असणार आहे. त्यामुळं WC कडून काय असणार आहे, PEX × डेल्टा V. चल का. आता मग ह्याच्यामध्ये बघा काय येणार आहे तुमचं सांगा. तुम्हाला PEX काढायचं ना. PEX फॉर्म्युला कसा होणार, W/डेल्टा V. बरोबर ना. ओके, आता इथं बघा PEX एक्सटर्नल प्रेशर, W ची व्हॅल्यू किती आहे आपली 4862.4 आहे. बरोबर आहे.
डिवाइडेड बाय डेल्टा व्ही चेंज इन व्हॉल्यूम. हे काय असणार आहे? P2 मायनस P1 असणार आहे. बरोबर. मग P2 ची व्हॅल्यू किती आहे रे? P2 ची व्हॅल्यू P2 किती आपला 13 आहे. इथं बघा हे आपलं जूल मध्ये 4862.4 जूल डिवाइडेड बाय P2 आपला 13 आहे मायनस हा 25. का हे किती आलं मग? 13 मायनस 25 किती आलं सांगा? मायनस किती आलं? 12 आलं. हे 4862.4 जूल ऍज इट इज ठेवूया आपण. ओके. डिवाइड बाय हे मायनस 12 काय आलं? डीएमपी आलं ना. आता लक्षात घ्या सर, आपण काय सांगितलं तुम्हाला? वर्क डन जूल मध्ये दिलंय तर प्रेशर आपलं कशामध्ये आलं पाहिजे? आता याचं जर युनिट व्हॉल्यूमचं युनिट डीएमपी मध्ये तर प्रेशरचं युनिट कशामध्ये पाहिजे? बार मध्ये पाहिजे. बरोबर आहे? बार मध्ये पाहिजे. मग त्यासाठी वर्क डन कशामध्ये घेतला पाहिजे? डीएमपी बार मध्ये घेतला पाहिजे. वर्क डन कशात दिलंय तुम्हाला? जूल मध्ये दिलंय ना. मग आता इथं जूलचा डीएमपी बार मध्ये करण्यासाठी काय करावं लागेल? आता हे तर रिलेशन तुम्हाला माहितीच आहे ना. काय रिलेशन आहे आपलं? 1 डीएमक्यू बार इज इक्वल टू काय आहे? 100 जूल आहे ना. परंतु तुम्हाला ऑलरेडी जूल मध्ये दिलंय. मग 1 जूल इज इक्वल टू काय येणार आहे? 10 रेज टू काय येणार आहे? -3 डीएमक्यू बार. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? 10 रेज टू -3 डीएमक्यू बार. किंवा डायरेक्ट तुम्ही ह्याला डिवाइड करू शकता. 10 रेज टू -3 खाली आल्यावर 10 रेज टू +3 होईल ना. लक्षात येते ना? म्हणजे हे किती आलं आहे? इथं बघा W ची व्हॅल्यू आपली किती आहे? इथं 4862.4 इंटू 10 रेज टू -3 करा रे डीएमक्यू बार. तुम्ही असं पण घेऊ शकता. नसेल तर ही 10 रेज टू -3 100 ने खाली डिवाइड सुद्धा करू शकता. सॉरी 10 रेज टू -3 किती? 10 रेज टू -2 सगळं 10 रेज टू -2 ओके. किंवा हेच तुम्ही डायरेक्टली डिवाइड सुद्धा करू शकता. डिवाइड केल्यावर कसं येईल सांगा? W इज इक्वल टू 4862.4 डिवाइड बाय काय? 100. हे तुमचं काय आलं? डीएमक्यू बार आलं. का याची व्हॅल्यू आपण आता काढूया. बघा इथं म्हणजेच W इज इक्वल टू काय घेतलं ते आपण आता 4862.4 डिवाइड बाय 100 इंटू काय रेट आपलं -12 आहे ना. बरोबर ना? त्याचं आता सिम्प्लिफिकेशन आपण करूया. काय ना आन्सर आपलं किती येईल बघा. सिम्प्लिफिकेशन आपलं आता याचा आन्सर मी लिहितोय 4.052 बार. इथे कन्फर्म करा. 4.0 किती आहे? 4.052. चल का हे कशामध्ये आलं रे? कशामध्ये आला? सॉरी PEX आहे ना. इथं एक्सला प्रेशर रेशो W लिहिले आपण. चल का इकडे काय आलेलं? PEX आहे ना. चल का W ची व्हॅल्यू आपण इथे कन्वर्ट करून घेतलेली आहे. PEX इज इक्वल टू 4862.4 डिवाइड बाय 100 हे इथे घेतलेलं आहे. ते -12 आले ते इथं आहे. चल का इथे 4.052 किती आले? बार ना. चल का ते आपलं एक्सटर्नल प्रेशर आलं लक्षात घ्या. PEX व्हॅल्यू निगेटिव्ह सिम्बॉल घ्यायचं नाही कारण का वर्क ऑफ एक्सपान्स नाही तर सॉरी कॉम्प्रेशन नाही. कॉम्प्रेशनला निगेटिव्ह साइन घ्यायचं नाही. एक्सपान्शन असतं तर निगेटिव्ह सिम्बॉल आपण ऍज इट इज ठेवलं असतं. हे लक्षात घ्यायचं. लक्षात आहे का? प्रॉब्लेम्स व्हायला क्लिअर झाले ना. आता त्यानंतर नेक्स्ट बघा याच्यामध्ये हे सगळे सॉल्व्ड प्रॉब्लेम सुद्धा तुम्हाला एक्झामला विचारल्या तर लक्षात घ्या की सॉल्व्ड अनसॉल्व्ड सगळे प्रॉब्लेम्स
तर मग सगळ्यांची तयारी करायची. नेक्स्ट बघा प्रॉब्लेम याच्यामध्ये 200 ml of ethylene gas and 150 ml of HCl and 150 ml of HCl gas where allowed to react at 1 bar pressure. 1 bar pressure. Okay, 1 bar pressure. According to the reaction. According to the reaction दिलेले आहे आपल्याला C2H4 gas plus HCl gas. C2H5Cl gas. C2H5Cl gas. Calculate PV work in joule. Calculate PV work in joule. चल का म्हणजे PV वर्क म्हणजे काय प्रेशर वॉल्यूम टाइप ऑफ वर्क म्हणजे कुठला असणार WC कडून -Px डेल्टा V ते कशामध्ये काढायचं आहे जूल मध्ये काढायचं. आता लक्षात घ्या तुम्हाला ही रिएक्शन दिलेलं आहे ते काय काय असणार आहे ते लक्षात घ्या सगळ्यांना. ओके 200 ml of ethylene gas फॉलोइंग दिले तुम्हाला ethylene gas 150 ml of HCl gas we are allowed to react at 1 bar pressure 1 bar दिला आहे. ही रिएक्शन तुम्हाला दिलेले आहे वर्कडन तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. आता हे वर्कडन आपल्याला कसं काढायचं आहे बघा. रिएक्शन मी ऍज इट इज लिहून घेतोय C2H4 gas plus HCl gas. ओके it gives काय दिलेलं प्लस C2H5Cl gas. ओके आता तुम्हाला इथिलीन गॅसचं व्हॉल्यूम किती दिलेलं आहे 200 ml दिलेलं आहे आणि HCl चं व्हॉल्यूम किती दिलंय 150 ml दिलेलं आहे. आता ह्या रिएक्शन वरून तुम्ही बघायचं ही रिएक्शन आपली हा इथिलीन आहे हा HCl आहे ह्याच्यापासून C2H5Cl म्हणजे इथाइल क्लोराइड आपल्याला मिळतोय. आता इथं लक्षात घ्या थिओरिटिकली जर आपण बघितलं इथिलीन गॅसचा किती मोल आहे 1 मोल आहे. 1 मोल इथिलीन गॅस किती मोल HCl वर रिएक्ट होतोय 1 मोल HCl ना. तर का इथं काही कोएफिशिएंट नाही म्हणजे 1 असणार आहे ना 1 मोल HCl त्यावेळी किती मोल C2H5Cl मिळतोय आपल्याला 1 मोल मिळतोय ना बरोबर ना 1 मोल आपल्याला इथे मिळतो लक्षात घ्या. याचा अर्थ काय लक्षात घ्या 1 मोल इथिलीन गॅस 1 मोल HCl बरोबर रिएक्ट झाल्यावरती आपल्याला 1 मोल इथाइल क्लोराइड मिळणार आहे. आता मग कसं करणार आहे आपण बघा तुम्हाला दिलेलं व्हॉल्यूम तर किती आहे 200 ml आहे ना त्याचं व्हॉल्यूम किती दिलंय तुम्हाला 200 ml चं व्हॉल्यूम दिलेलं आहे. तर का त्याचं व्हॉल्यूम किती दिलेलं आहे 150 ml दिलेलं आहे बरोबर नाही. HCl चं व्हॉल्यूम 150 ml दिलेलं आहे. आता याचा अर्थ काय होईल लक्षात घ्या तुम्हाला इथिलीन गॅसचं व्हॉल्यूम 200 ml दिलंय परंतु हे सगळं 200 ml हे HCl बरोबर रिएक्ट होत नाही कारण का दोघांचे मोल सारखेच आहेत रिएक्ट होत असताना. मोल सारखे असते तर व्हॉल्यूम पण सारखेच पाहिजे कारण का आपला अवोगॅड्रो लॉस आहे. काय अवोगॅड्रो लॉ आहे व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स आहे की नाही. इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस कंटेन इक्वल नंबर ऑफ मोल्स किंवा इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ओके मोल्स इक्वल असतील
डिफरंट गॅसेसचे मोल्स इक्वल असतील तर त्यांचं व्हॉल्यूम पण इक्वलच पाहिजे. पण लक्षात घ्या ह्यांचे थेरॉटिकल मोल्स इक्वल आहेत का नाही, मोल्स इक्वल असतील तर व्हॉल्यूम इक्वल पाहिजे. मग लक्षात घ्या इथं कसं होणार आहे बघा, इथं 1 मोल HCl आपण घेतला, मिनिमम क्वांटिटी असलेला गॅस घ्यायचा. मिनिमम क्वांटिटी कुणाचं आहे, HCl ची 150 ml. 1 मोल HCl म्हणजे 150 ml HCl, 150 ml HCl 150 ml C2H4 वर रिएक्ट झाल्यावरती आपल्याला 1 मोल C2H5Cl मिळणार आहे. चल का ओके, याचा अर्थ कसा होणार बघा. इथं आता मी लिहितोय आता बघा इथं त्या ठिकाणी लिहितो. चल का इथं दिलेलं व्हॉल्यूम तर तुम्हाला 200 ml आहे, परंतु इथं काय असणार आहे 150 ml हा असणार आहे, हा पण काय असणार आहे 150 ml. हा तर 150 ml दिलेलंच आहे आपल्याला. या 200 ml मधला फक्त 150 ml रिएक्ट होणार आहे. त्यामुळे आपल्याला 1 मोल C2H5Cl मिळणार आहे. 1 मोल C2H5Cl मध्ये किती आहे, किती मिळणार. आणि सगळ्या 1 मोलचं व्हॉल्यूम किती घेतलंय, सगळ्याच्या 1 मोलचं व्हॉल्यूम 150 ml घेतलंय ना. मग ह्याच्या पण 1 मोलचं व्हॉल्यूम किती असणार आहे 150 ml ना. तर काही 150 ml बरोबर आहे. आता मला सांगा ही एरोच आहे, किती आपले रिएक्टंट आहेत, ही प्रोडक्ट आहे. चल का आता मग W -Px डेल्टा P मध्ये, डेल्टा P मध्ये काय असतं आपला P2 P1. P2 म्हणजे काय फायनल व्हॉल्यूम, P1 म्हणजे काय इनिशियल व्हॉल्यूम. फायनल व्हॉल्यूम कोणाचं असतं, प्रोडक्टचं असतं. रिएक्शन झाल्यावरती जो प्रोडक्ट तयार होतो त्याचं फायनल व्हॉल्यूम असतं. रिएक्टंटचं व्हॉल्यूम मध्ये कोण असतो, P1 असतो. आता P1 ची व्हॅल्यू काय असणार आपली 150 प्लस 150 ml प्लस 150 ml. हे किती आला रे 300 ml. बरोबर नाही, 300 ml चा लिटर मध्ये करा. ml चा लिटर मध्ये करण्यासाठी किती मल्टिप्लाय केला सांगा. अरे 1 ml मध्ये किती असतो 10⁻³ लिटर असतो किंवा 10⁻³ dm क्यूब असतो. बरोबर नाही, 300 ml मध्ये किती 300 into 10⁻³ चल का dm क्यूब. बरोबर आहे ना. -3 इकडे घेतला, इथे 10⁻² झाला. डेसिमल पॉइंट इकडे सर बोलला आपण, 10⁻², 10⁻1, इथे 10 काय होणार, इथं 0 होणार ना. चल का म्हणजे इथे काय ना 0.3 dm क्यूब व्हॅल्यू कुणाची झाली P1 ची झाली. चल का मग P2 कसं येणार आहे, P2 ची व्हॅल्यू, P2 मध्ये काय फायनल व्हॉल्यूम, प्रोडक्टचं व्हॉल्यूम किती आहे P2 150 ml. ह्याचं लिटर मध्ये करा ना, किती मल्टिप्लाय करणार ml चं लिटरला 10⁻³ dm क्यूब. dm क्यूब लिटर एकच, म्हणजे किती आलं 0.15. बरोबर नाही, 0.15 dm क्यूब. आता तुम्ही फॉर्म्युला यूज करा. कुठला फॉर्म्युला आपला वर्कडन करायचं नाही. W -Pex into डेल्टा V. तुम्हाला प्रेशर दिले ना, किती दिले प्रेशर, Px ची व्हॅल्यू दिले ना, इथे 1 बार दिलेले आहे. बरोबर आहे ना, -1 बार इंटू P2 P1. ओके -1 P2 किती आहे 0.15 मायनस किती आलं आहे 0.15 मायनस 0.3 किती आलं मायनस 0.15 आलं ना. हे का -0.15 आणि हा -1 किती आलं प्लस आलं ना. किती आलं हे प्लस किती आलं 0.15. कशामध्ये आलं सांगा, वर्कडन कशामध्ये आलं, वर्कडन कशामध्ये आलं dm क्यूब बार मध्ये ना. 0.15 dm क्यूब, कारण का व्हॉल्यूम dm क्यूब मध्ये घेतलंय, प्रेशर बार मध्ये घेतलंय, त्यामुळे वर्कडन कशामध्ये आलं dm क्यूब बार मध्ये आलं. तुम्हाला कशात सांगितलंय पीबी टाइप ऑफ वर्कडन आहे की नाही, प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्कडन कशामध्ये जूल मध्ये, तर का मग 1 जूल ची 1 dm क्यूब बार मध्ये किती जूल असतो 1 dm क्यूब बार म्हणजे 100 जूल. बरोबर आहे ना. आता रिलेशन अप्लाइज
W is equal to काय आलं रे 0.15 into 100 joule किती आलं रे किती आलं 15 joules चल का अशा पद्धतीने आपलं हे वर्कडन हे आपलं येणार चल का जूल मध्ये अंडरस्टँड समजायचं का नाही वर्कडन हे जूल मध्ये ओके हे अशा पद्धतीने येणार ही एक्सप्रेशन फॉर प्रेशर वॉल्यूम वर्कडन त्याच्यावरचे हे आपले प्रॉब्लेम्स होते आता नेक्स्ट पॉइंट याच्यामध्ये जो आहे तो कन्सेप्ट ऑफ मॅक्सिमम वर्क आहे चल का एखादं वर्क करण्यासाठी मॅक्सिमम पॉवर कधी अप्लाय करावं लागते ते आपल्याला बघायचं concept of maximum work maximum work that is W max okay concept of maximum work आता लक्षात घ्या मॅक्सिमम वर्क सिस्टीम कडून कधी होणार आहे एखादा सर्टन चेंज करायचं असेल ड्युरिंग सर्टन चेंज मॅक्सिमम वर्क परफॉर्म्ड बाय द सिस्टीम डिपेंड्स ऑन अपोजिंग फोर्स ओके एखादा चेंज करायचं असेल तर सिस्टीमला वर्क करावं लागतं कुणाच्या अगेन्स्ट अपोजिंग फोर्सच्या अगेन्स्ट ओके जेवढा अपोजिंग फोर्सची व्हॅल्यू जास्त असणार आहे तेवढं वर्क डन आपलं जास्त असणार आहे लक्षात घ्या एखादं वर्क करत असताना अपोज होत नसेल तर तिथं वर्क डन होणार नाही लक्षात घ्या तर का कन्सेप्ट ऑफ मॅक्सिमम वर्क ओके याच्यामध्ये काय असणार लक्षात घ्या एखादा चेंज करायचा असेल ड्युरिंग अ सर्टन चेंज एखादा चेंज आपल्याला करायचा असेल तर तिथं काय केलं पाहिजे ओके सिस्टीम परफॉर्म वर्क अगेन्स्ट द अपोजिंग फोर्स ओके सिस्टीम वर्क करत असते अगेन्स्ट अपोजिंग फोर्स ओके अपोजिंग फोर्स किंवा अपोजिंग प्रेशरच्या अगेन्स्ट सिस्टीम वर्क करत असते लक्षात घ्या जेवढा अपोजिंग फोर्सची व्हॅल्यू जास्त असणार आहे तेवढं सिस्टीम कडून वर्क डन मॅक्सिमम होणार लक्षात घ्या मोर इज द अपोजिशन जेवढा अपोजिशन आपलं जास्त असणार आहे मोर अपोजिशन मोर वर्क तर का मोर इज द वर्क डन बाय द सिस्टीम ओके जेवढा अपोजिशन जास्त असणार आहे तेवढं सिस्टीम कडून वर्क जास्त होणार आहे सर का की अपोजिंग फोर्स झिरो असेल तर वर्क सुद्धा काय असणार आहे झिरो असणार आहे चल का अपोजिंग फोर्स नसेल तर वर्क आपलं झिरोच असणार आहे लक्षात घ्या मग लक्षात घ्या सिस्टीमला मॅक्सिमम वर्क करायचं असेल तर अपोजिंग फोर्सची व्हॅल्यू जास्त पाहिजे लक्षात घ्या जेवढा अपोज तुम्हाला जास्त होणार आहे तेवढं वर्क आपलं जास्त होणार लक्षात का मग लक्षात घ्या वर्क डन करत असताना दोन टाईपचे फोर्स असतात एक कुठला असतो आपला ड्रायव्हिंग फोर्स असतो आणि दुसरा कुठला असतो आपला अपोजिंग फोर्स असतो ड्रायव्हिंग फोर्स अँड अपोजिंग फोर्स ह्या ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स ह्यांच्यामधले इन्फिनिटेसिमल डिफरन्स असतो एकदम स्मॉल डिफरन्स असतो लक्षात घ्या जेवढा ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स मधला डिफरन्स कमी असणार आहे तेवढं वर्क डन सिस्टीम कडून मॅक्सिमम होणार आहे so ड्रायव्हिंग फोर्स अँड अपोजिंग फोर्स आर स्लाइटली डिफर फ्रॉम इच अदर स्लाइटली डिफरंट पाहिजे ओके स्लाइटली डिफरंट ओके दोघांच्या मध्ये एकदम कमी डिफरन्स पाहिजे आणि ड्रायव्हिंग फोर्स कसा असणार आहे मोर पाहिजे स्लाइटली मोर हा स्लाइटली जास्त पाहिजे आणि हा स्लाइटली कसा पाहिजे लेस पाहिजे का थोडासा कमी पाहिजे अपोजिंग फोर्स आणि ड्रायव्हिंग फोर्स थोडासा जास्त पाहिजे तरच सिस्टीम मॅक्सिमम वर्क करणार आहे तुम्ही एखादी सिस्टीम लक्षात घ्या तुम्हाला आता सुरुवातीला एखादी कार असेल सुरुवातीला आपली की असा की टेकडीवरनं आपण अशी गाडी आपली चढत चालल्या सुरुवातीला आपल्या कारचं स्पीड भरपूर असं लक्षात घ्या पुढे गेल्यावरती वरती जायला तसं काय होणार आहे अपोज होणार आहे ना स्पीड कमी कमी होत येत असतं इथं गेल्यावरती त्या पॉइंटला एकदम स्पीड कमी चाललं असतं म्हणजे अपोज जास्त व्हायला असतो ना पुढे जाणाऱ्या फोर्स पेक्षा ड्रायव्हिंग फोर्स पेक्षा अपोज जास्त व्हायला असतो म्हणून लक्षात घ्या जेवढा अपोजिशन जास्त असणार आहे तेवढं सिस्टीम कडून वर्क डन
जास्त होणार आहे, ते ओव्हरकम करून गाडी पुढे जाण्यासाठी सिस्टीमला जास्त वर्क करायला लागणार आहे, बरोबर की नाही. मग जेवढं अपॉजिशन जास्त असणार आहे तेवढं आपलं वर्क डन जास्त होणार आहे सिस्टीम कडून. लक्षात घ्या. ड्रायव्हिंग फोर्सची व्हॅल्यू प्रत्येक स्टेजला अपोजिंग फोर्स पेक्षा स्लाइटली थोडी जास्त पाहिजे. लक्षात घ्या. स्लाइटली थोडीशी जास्त पाहिजे, जास्त नको आहे, तर का जास्त नको आहे. कारण का जेवढा ड्रायव्हिंग फोर्स अपोजिंग फोर्स पेक्षा जास्त क्वांटिटी मध्ये डिफर झाला असेल तर वर्क जास्त होणार नाही. तर का अपोज जेवढा जास्त असणार आहे तेवढ्या जोरात आपण काय करणार आहे, पुढे जायला बघणार आहे. चल का त्यामुळे ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स मध्ये डिफरन्स एकदम कमी पाहिजे. स्लाइटली अपोजिंग फोर्स कमी पाहिजे आणि स्लाइटली ड्रायव्हिंग फोर्स जास्त पाहिजे, तरच सिस्टीम कडून मॅक्सिमम वर्क होणार. लक्षात घ्या. त्यामुळे लक्षात घ्या ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स ह्याच्यामध्ये ड्रायव्हिंग फोर्स हा स्लाइटली जास्त पाहिजे, अपोजिंग फोर्स हा स्लाइटली कमी पाहिजे. ओके. मग लक्षात घ्या. आता इथे आपण ड्रायव्हिंग फोर्स म्हणजे काय म्हणूया, प्रेशर ऑफ दी गॅस. चल का गॅसचं प्रेशर म्हणूया आपण. आणि अपोजिंग फोर्स म्हणजे काय आपलं एक्सटर्नल प्रेशर म्हणूया आपण, पीईएक्स. चल का आता ह्या एखादी सिस्टीम आपली इथं असे आहे. चल का गॅस आपण या सिलेंडर मध्ये इन्क्लोज केलेला असेल का, इथं आपल्या गॅसचं प्रेशर आहे. हा गॅस आपला असा एक्सपांड होत चाललाय, वरती असं एक्सटर्नल प्रेशर आहे. या एक्सटर्नल प्रेशर आणि गॅसच्या प्रेशर मध्ये एकदम स्लाइटली डिफरन्स पाहिजे. लक्षात घ्या. एक्सटर्नल प्रेशर एकदम कमी असेल तर गॅसचं एकदम एक्सपान्शन होणार ना. गॅसला एक्सपांड व्हायला अपोज झाला पाहिजे. जेवढा अपोज जास्त होणार आहे तेवढं ह्या सिस्टीम कडून एक्सपान्शन करायला फोर्स वर्क जास्त करावं लागत असतं. चल का मग लक्षात घ्या. मग इथं मला सांगायचं प्रेशर ऑफ दी गॅस आणि एक्सटर्नल प्रेशर. एक्सटर्नल प्रेशर म्हणजे काय आपला अपोजिंग फोर्स असणार आहे आणि ड्रायव्हिंग फोर्स म्हणजे काय असणार आहे, प्रेशर ऑफ दी गॅस. ओके. यांच्यामधला डिफरन्स अतिशय कमी पाहिजे. चल का तरच त्या सिस्टीम कडून मॅक्सिमम वर्क होत असणार. आता लक्षात घ्या मॅक्सिमम वर्क व्हायचं असेल तर आपण काय सांगितलंय, लक्षात घ्या प्रेशर ऑफ दी गॅस आणि एक्सटर्नल प्रेशर त्या दोघांचा डिफरन्स कसा पाहिजे, एकदम कमी पाहिजे. तो स्मॉल चेंज इन डिफरन्स म्हणजे काय असणार आहे, डेल्टा पी असणार. लक्षात का डेल्टा पी काय असणार आहे, चेंज इन प्रेशर. पुन्हा घेतला पी म्हणजे प्रेशर ऑफ दी गॅस, पीएक्स म्हणजे काय एक्सटर्नल प्रेशर. एक्सटर्नल प्रेशर कमी असतं ना, एक्सटर्नल प्रेशरची व्हॅल्यू म्हणजे अपोजिंग फोर्सची व्हॅल्यू थोडीशी कमी असेल तरच हा गॅस आपला एक्सपांड होणार आहे ना. म्हणजे गॅसचं प्रेशर थोडंसं जास्त असणार आणि एक्सटर्नल प्रेशरची व्हॅल्यू थोडीशी कमी असणार. त्यामुळे मी काय लिहिले पी मायनस पीएक्स. पी ची व्हॅल्यू जास्त असणार नाही, पीएक्स थोडासा कमी असणार. त्यामुळे पी मायनस पीएक्स इज इक्वल टू काय असणार आहे, डेल्टा पी असणार आहे. हो का डेल्टा पी. मग मला सांगा एक्सटर्नल प्रेशरची व्हॅल्यू तुम्हाला कळाली असेल तर काय लिहिणार आहे, पीएक्स इज इक्वल टू काय आलं, पीएक्स इज इक्वल टू पी मायनस काय आलं, डेल्टा पी. कुठे नाही पीएक्स मी या साईडला घेतला पॉझिटिव्ह झालं ना, डेल्टा पी इकडे आलं निगेटिव्ह झालं. बरोबर नाही पीएक्स इज इक्वल टू पी मायनस डेल्टा पी. त्या पीएक्स म्हणजे अपोजिंग फोर्स. अपोजिंग फोर्सची व्हॅल्यू आपण पी मायनस डेल्टा पी ने काढू शकतो सर. आता मग डेल्टा पी म्हणजे काय रे, डेल्टा पी काय असतो, डिफरन्स बिटवीन पी मायनस पीएक्स असतो. लक्षात. जेवढा डेल्टा पी ची व्हॅल्यू स्मॉल असेल तेवढं वर्क डन जास्त असेल का कमी असेल. बघा मी काय म्हणले, डेल्टा पी स्मॉल असेल तर वर्क डन कसं असेल, डेल्टा पी डिफरन्स बिटवीन ड्रायव्हिंग फोर्स अँड अपोजिंग फोर्स पी मायनस पीएक्स हा कमी असेल तर वर्क कसं असणार, वर्क मॅक्सिमम असणार आहे ना. जेवढा डेल्टा पी मधला डिफरन्स कमी असणार आहे तेवढं वर्क डन मॅक्सिमम असणार आहे. समजा मॅक्सिमम वर्क होत असणार आहे, डब्ल्यू ची व्हॅल्यू काय असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे. वर्क डन मॅक्सिमम म्हणतात. आणि डेल्टा पी जेवढा स्मॉल असणार आहे, सॉरी डेल्टा पी जेवढा लार्ज असणार आहे तेवढं डब्ल्यू ची व्हॅल्यू कशी असणार आहे, लेस असणार आहे, कमी असणार आहे. वर्क डन ची व्हॅल्यू कमी असणार आहे आपली. तसं का ते लक्षात ठेवायचं. कुठल्याही सिस्टीमला वर्क करायचं असेल तर अपोजिंग फोर्सच्या अगेन्स्ट करायला लागतं. जेवढं वर्क डन आपलं जास्त पाहिजे तेवढा अपोज पण जास्त पाहिजे सारखे. जेवढा अपोज जास्त होणार तेवढं वर्क डन जास्त होणार सिस्टीम कडून. ओके. म्हणजे ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स मध्ये डिफरन्स एकदम कमी पाहिजे. ड्रायव्हिंग फोर्स स्लाइटली जास्त पाहिजे, अपोजिंग फोर्स स्लाइटली कमी पाहिजे. चल का तरच मॅक्सिमम वर्क सिस्टीम कडून होणार आहे. चल का मोर इज द अपोजिशन मोर इज द वर्क डन बाय द सिस्टीम टू वर्क कमी. चल का ते आपण आता इथे काढलेलं आहे. लक्षात आहे हा कन्सेप्ट ऑफ मॅक्सिमम वर्क आहे. आता ह्याच्यानंतर
मॅक्सिमम वर्क डन होण्यासाठी कुठल्या कुठल्या कंडिशन आपल्या फेवरेबल असतात ते आपण आता नेक्स्ट लेक्चर बघूया. त्याच्यामध्ये एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम वर्क आहे ते आपण आता स्टडी करणार आहे. ओके, थँक्यू.